बीएमसी निवडणुकीच्या मतदार यादीत 11 लाखाहून अधिक दुबार मतदार पडताळणीसह मतदार यादीत सुधारणा करण्याचं काम सुरू। मुंबई महापालिकेची माहिती तर दुबार मतदार शोधण्यासाठी आयोगाच्या ॲपचा वापर केला जाणार। राज्य निवडणूक आयोगाची आज सर्व मनपा आयुक्तांसोबत बैठक। पालिका निवडणुकांच्या तयारीसंदर्भात तसेच मतदार याद्यांसंदर्भात बैठक असल्याची माहिती। काँग्रेस नेते आणि खासदार दिग्विजय सिंह उद्धव ठाकरेंची भेट घेणार। भेटीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट। काँग्रेसनं पालिकेसाठी स्वबळाची घोषणा केल्यानंतर भेटीला महत्त्व। गोंदियातील सालेकसामध्ये ईव्हीएम सोबत छेडछाडीचा आरोप। ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये न नेता तहसील कार्यालयात नेल्यानं मोठा आक्षेप, तर पुन्हा मतदान करण्याची उमेदवारांची मागणी। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा। हरल्यावरती आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। गद्दारांमध्येच आता बाचाबाची सुरू आहे। त्यांचे लोक त्यांच्यावरच धाडी टाकतायत। उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका। कोकाटे बदनामी प्रकरणी रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर कोकाटेंकडून आक्षेप। मंगळवारी आणि सोमवारी मुंबईतील 17 प्रशासकीय विभागांमध्ये 15% पाणी कपात केली जाणार। भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचं काम हाती घेतल्यानं पाणी कपात। मुंबईमध्ये 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा। जीव द्या आणि कबूतर वाचवा अभियानाला सुरुवात होणार। डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता। बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा मिळणार। तलाठ्याच्या सही आणि स्टॅम्पची गरज संपली।